शेतमालाला दर मिळेना म्हणून शेतकरी आधीच मेटाकुटीला आलाय। त्यातूनही घर चालवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला, मात्र दुधाला किमती पाहता चाऱ्याचा देखील खर्च निघेनासा झालाय। म्हणून शेतकऱ्यांनी आपली जनावरं आता विक्रीला काढली, तर आता या जनावरांनाही अपेक्षित दर मिळत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे मोठा प्रश्न आता उभा ठाकलेला आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। जनावरं सांभाळायची कशी, बळीराजा पुढे प्रश्न। दुधाला दर नाही, जनावरांच्या किमती पडल्या। महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या कात्रीत घाम गाळून शेती पिकवायची, पोटाला चिमटा घेत ती वाढवायची आणि शेतमाल घेऊन बाजारात जावं तर त्यालाही कवडीमोल दर मिळतोय। अशा सगळ्या परिस्थितीत जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुभती जनावरं सांभाळत दुग्ध व्यवसाय सुरू केला, मात्र दुधालाही फारसा दर मिळेना। आधीच पाणी टंचाई आणि चाऱ्याचे दरही वाढलेले, त्यामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांनी दुभती जनावरं विक्रीला काढली, तर त्यांनाही बाजारात दर मिळेना। दुधाला भाव नसल्यामुळे परवडा नाही। आता हे 8-15 दिवसात वाढलाय, 32-34 कन्या दिवशी 32-34 मिळला, पहिले तर 28च होता। आणि सुगराचे भाव आज 1800 रुपयाला 50 किलोची बॅग आहे। मग ते सगळा हिशोब केला तर मायनस आहे। जनावर आणण्याचं कारण असं आहे की गेल्या 2-3 वर्षापासून जी काय पीक परिस्थिती आहे, शेतकऱ्याच्या हाल आहेत। शेतमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही। आता जर जनावर जर सांभाळायची म्हणलं तर दुधाला जनावराला जी खुराक घालतो आपण, घातलेल्या खुराकाचे त्याच्यातून पैसे निघाना गेले। राग आज 2-3 जनावर आणून इथं बाजारात विकली मी, बाजार भावापेक्षा 10-5 हजार कमीने विकली। जनावरांच्या बाजारात जनावरं विकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होतीये, मात्र पशुधन खरेदीसाठी येणारे ग्राहकही चांगलेच रोडावल्याचं व्यापारी सांगतायत। पाणी नाही शेतकऱ्यापाशी, दुधाला भाव नाही, खुराक महाग झालाय, कडबा महाग झालाय, उलाढाल कमीच राहतं सध्याला। जी शेतकऱ्याला भाव भेटत होती भाव भेटना गेला सध्याला जनावराला। लातूर जिल्ह्यामध्ये सध्या चाऱ्याचे दर प्रचंड वाढले। वाळक्या चाऱ्याची एक पेंडी 30 ते 40 रुपयांना मिळतीये, तर ओल्या चाऱ्यासाठी प्रत्येक पेंडी मागे 40 ते 60 रुपये मोजावे लागतायत। त्यामुळे सरकारनं गायी आणि म्हशींसाठी अनुदान तत्वावर कर्ज देण्याची मागणी आता शेतकरी करतायत। आता सरकारनं दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन द्यावं लागेल। सरकारनं दुधाळ गायीसाठी म्हशीसाठी कर्ज वाटप करावं लागेल अनुदान तत्वावर। तसं चाऱ्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावं। पेंड जर खरेदी करायची असली तर शासनाने त्याला सुद्धा सबसिडी ठेवावी। पेंडीला डायरेक्ट कारखान्यामधून आणावं, जिल्ह्याला एक वितरक नेमावा, त्याच्या माध्यमातून पेंडीला सुद्धा सबसिडी त्यांनी द्यावी। कृषीप्रधान देश म्हणून आपण शेती मिरवतो, मात्र काळ्या मातीत राबणारा शेतकरी संकटांनी चारी बाजूंनी घेरला गेलाय। त्यातूनही जीवाचं रान करत शेती करावी तर शेतमालाला कवडीचाही दर मिळेना। मग घर चालवण्यासाठी जनावरं सांभाळायची तर दुधालाही दर मिळेना, म्हणून शेतकऱ्यांनी जनावरच विक्रीला काढली, तर तिथेही त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडतीये। त्यामुळे राजकारणात आणि आरोपांमध्ये दंग असलेल्या सरकारला शेतकऱ्यांकडे बघण्याची सद्बुद्धी केव्हा मिळणार, हाच खरा प्रश्न। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।